यावर्षी आमच्याकडे कार्बन किती पडायला सुरू झालं ना, तुम्हाला दाखवतो. पण असा थर साडतो बघा कार्बनचा. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा. तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण. तर इथे माझ्याकडे भाताचा कुकर झालेला आहे आणि काळ्या वाटाण्याचा पण कुकर झालेला आहे. म्हणजे मला काळ्या वाटाण्याची उसळ करणार आहे, त्यासाठी मी कुकर लावून घेतलेला आहे. तर हे बघा, मेथीची भाजी धुवून ठेवलेली आहे पाणी जरा चाळणीमध्ये. ते आता चिरून घेणार आणि कधी त्याच्याकडे मी पराठे बनवणार आहे. काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत कधी पराठा खूप छान लागतो. पहिल्यांदा चहा देते, त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करू. इथं माझी कणी काळ्या वाटाण्याची उसळ पण झालेली आहे. तर इकडे मी दाखवते, रात्री कणी म्हैशीचा घट्ट चीक असतं की नाही, त्याचा कणी घट्ट खरवेस केलेला आहे, म्हणजेच घट्ट गिरणा केलेला आहे. रात्री करून ठेवला. मोठ्या पातेल्यात कणी पाणी घातलं, त्यावरती स्टँड आहे, त्यावरून करत ठेवलं होतं. मला काढून दाखवते किती छान झालेले. माझ्या माहेरी घट्ट खरवेस म्हणतात आणि सासरी घट्ट गिरणा म्हणतात. मला कधी दोन्हीकडचं ऐकून जे तोंडात येईल ते मी म्हणून टाकते. तर पटापटाकने आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊ. त्यासाठी पहिल्यांदा गव्हाचं पीठ घ्यायचं. मी याचं कधी अंदाजानं सांगते, म्हणजे मी प्रमाण सांगणार नाही. तुमच्या घरात किती लोक असतात की नाही, त्या अंदाजानुसार कधी घाला. फक्त मी साहित्य सांगते आणि कसं करायचं हे सांगते. वेळ झाला आता. तर इथे हे बघा, मी गव्हाचं पीठ घेतले, म्हणजे आपण चपाती करतो की नाही ते. त्यानंतर इथे मेथीची भाजी धुवून बारीक चिरून घेतलेली, ती घालायची. मेथीची भाजी घालायची. त्यानंतर हळद, मीठ, हिंग थोडासा जास्तच घालायचा. त्यानंतर कस्तुरी मेथी, ओवा, आणि सगळ्या शेवटी थोडंसं तेल घालायचं. त्यामध्ये थोडंसं नाही, तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातली तरी चालते. हे सगळं मिक्स करायचं. लागेल तसं पाणी घालून आपण चपातीला पीठ मळतो की नाही, तसंच असं मळून घ्यायचं. पण मी की नाही कोथिंबीर घालायची, ती त्याने पण चव चांगली येते, पण माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे. तर मी
आमचूर पावडर वगैरे काय टाकलेलं नाही, किंवा लिंबू पिळा तरी पण चालते. मी ते काय टाकणार नाही, कारण मी ह्यासोबत त्यांनी काळ्या वाटाण्याची उसळ केलेली आहे. तर मग अगदी सिंपल साधा सोपा असा पराठा बनवणार आहे मेथीचा. आता मळून घेते आणि दाखवते. सगळ्यात महत्त्वाचं मी काय विसरले माहिती आहे, हे वाटण केलं आणि मिक्सरच्या भांड्यात तसंच मिरची आणि लसूण हे मी कधी वाटण करून ठेवलं होतं आणि तिथं ठेवलेलं कधी तसंच विसरून गेले गडबडीत. आता घालूया आणि आता मळून घेऊया. तरी मला वाटतच काहीतरी विसरलं तर लवकर लक्षात आलं. म्हणजे आज रविवार आहे आणि रविवार असून पण कधी निवांत नाही आहे, गडबडीने आवडत. पण आज कधी नीलची नाचची कधी टेस्ट आहे एकदम. सगळ्या वर्गाचं मिळून असतं पहिल्यापासून, काय एकत्रच येते एकदम येते काय वेगळं. आता तुला किती वर्गाचं आहे ना? किती वर्गाचं? हां पहिलीच प्रश्न तेच काय पहिलीच छोट बारकं गणित किंवा काही दुसरीचे 1-2 तिसरीचे 1-2 तर सगळं मिळून 50 प्रश्न. पर्यंत असतं प्रॅक्टिससाठी. सकाळी थोडा गोळा करायचा आणि आपण छोट्या चपात्या लाटतो की नाही तशाच चपात्या लाटून घ्यायच्या. म्हणजे आमच्याकडे पुरी जसं आपण लाटतो की नाही तशा. असं आपण उडदाचे पापड असतात तेवढे केले आकाराचे तरी चालतात. जास्त मोठ्या पण नाही, जास्त छोटे पण पराठे. इथे जवळून दाखवते. चार्लीला बाहेर बस, उन्हात बस म्हणा, थंडी. चार्ली बाहेर बस जा, थंडी आहे उन्हात जरा बस जा. असे भाजून काढायचे. चला तर आता हे बाकीचे पण कधी पराठे मी बनवून घेते, त्यानंतर तुम्हाला तर इथं माझी कधी देवपूजा पण झालेली आहे. आज अमावस्या असल्यामुळे कधी मी दही भाताचा नैवेद्य दाखवलेला आहे. त्यासोबत त्याचा ब्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.